हॅलो एव्हरीवन, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सेल्फ इंट्रोडक्शन. स्वतःचा परिचय अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश मधून कसा द्यायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कुठेही जा, जॉब इंटरव्ह्यू साठी जा, स्कूलमध्ये जा, किंवा तुम्हाला काही लोकांमध्ये स्वतःचा परिचय द्यायचा असेल, स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल, तर तुम्ही कशा पद्धतीनं करायला पाहिजे, कुठला राईट वे आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चला व्हिडिओला आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया. सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःचा परिचय. तर परिचय देताना सगळ्यात महत्वाचं असतं की ग्रीट करणं, समोरच्या व्यक्तीला ग्रीट करणं. तर सकाळी 12 वाजेपर्यंत जर तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन देत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला गुड मॉर्निंगचा यूज करायचा आहे. गुड मॉर्निंग सर किंवा गुड मॉर्निंग मॅम. जास्त व्यक्ती असतील तुमच्या समोर, तुम्ही क्लासमध्ये असाल, खूप सारे स्टुडंट्स बसलेले आहेत, किंवा तुम्ही इंटरव्ह्यू साठी गेलेले असाल, तुमच्या समोर खूप सारे व्यक्ती बसलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला गुड मॉर्निंग एव्हरीवन किंवा गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू असं यूज करायचं आहे. ओके, चला बघा नेक्स्ट. जर तुम्ही दुपारी 12 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू साठी गेले असाल किंवा स्वतःला इंट्रोड्यूस करत असाल, त्यावेळी तुम्हाला गुड आफ्टरनून सर किंवा गुड आफ्टरनून मॅम. जास्त व्यक्ती असतील तर गुड आफ्टरनून एव्हरीवन असं तुम्हाला यूज करायचं आहे. नेक्स्ट बघा, जर तुम्ही सायंकाळी 5 वाजताच्या समोर कधीही गेले असाल, स्वतःला इंट्रोड्यूस करत असाल, तर त्यावेळी तुम्हाला गुड इव्हिनिंगचाच यूज करायचा आहे. तुम्हाला गुड नाईटचा यूज तेव्हाच करायचा आहे ज्यावेळी तुम्ही जस्ट झोपायला जाणार, त्याच वेळी तुम्हाला गुड नाईटचा यूज करायचा आहे, नाहीतर तुम्हाला गुड इव्हिनिंगचाच यूज करायचा आहे. ठीक आहे, गुड इव्हिनिंग सर किंवा गुड इव्हिनिंग मॅम. जास्त व्यक्ती असतील तर गुड इव्हिनिंग एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. या दोनपैकी कुठल्याही एका सेंटेन्सचा यूज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. बघा, ग्रेट झालं, महत्वाचा पॉइंट झाला. त्यानंतर आपल्याला सांगायचं आहे स्वतःचं फुल नेम, पूर्ण नाव. तर पूर्ण नाव सांगताना बरेचदा मी असं ऐकलंय की माय सेल्फचा यूज केला जातो. माय सेल्फ हे बिलकुल तुम्ही यूज करायचं नाही. तुम्हाला यूज करायचं आहे माय नेम इज किंवा धिस इज, किंवा तुम्ही म्हणू शकता आय एम. या 3 पैकी कुठल्याही एका गोष्टीचा तुम्हाला यूज करायचा आहे. माय सेल्फचा यूज नाही करायचा, कारण हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला इंट्रोडक्शन देताना माय सेल्फ घ्यायचं नाही. बघा, माय नेम इज तुमचं पूर्ण नाव, धिस इज तुमचं पूर्ण नाव, किंवा आय एम आणि तुमचं पूर्ण नाव. या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय मी. बघा, श्रेयस सतीश येवले असं कम्प्लीट नाव आहे. माय नेम इज श्रेयस सतीश येवले, धिस इज श्रेयस सतीश येवले, किंवा मग आय एम श्रेयस सतीश येवले. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट असतं इम्पॉर्टंट फॅमिली डिटेल्स. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे पॅरेंट्स काय करतात, किंवा तुम्ही मॅरिड असाल तर तुमचे हजबंड काय करतात, तर ह्या सर्व गोष्टी इन्क्लूड असतात त्यामध्ये. बघा, फॅमिली डिटेल्स मध्ये आपल्याला महत्वाचं सांगायचं असते की तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहे. त्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल आय हॅव 5 मेंबर्स इन माय फॅमिली, आय हॅव 10 मेंबर्स इन माय फॅमिली. जेवढे काही मेंबर्स तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत तेवढे या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेंटेन्स तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. किंवा तुम्ही म्हणू शकता देअर आर 5 मेंबर्स इन माय फॅमिली, किंवा देअर आर 10 मेंबर्स इन माय फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स आहेत तेवढे या ठिकाणी टाकू शकता. 2 पैकी कुठलंही एकच सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं आहे. एक्झाम्पल घेतले बघा मी, आय हॅव 5 मेंबर्स इन माय फॅमिली. अशा पद्धतीनं तुम्हाला फॅमिली मधले मेंबर्स सांगायचे आहे. त्यानंतर बघा, माय फादर आणि माय मदर, म्हणजे माझे बाबा काय करतात आणि आई काय करते हे इम्पॉर्टंट असतं. माय फादर इज अ डॉक्टर, माझे वडील डॉक्टर आहेत. आणि माय मदर इज अ टीचर, माझी आई कोण आहे, टीचर आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांविषयी या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर बघा, माय एल्डर ब्रदर इज इन 12th स्टँडर्ड. एल्डर म्हणजे मोठं तुमचं भाऊ बहीण असेल कोणी, त्याच्यासाठी तुम्ही एल्डर यूज करायचं आहे. माय एल्डर ब्रदर किंवा माय एल्डर सिस्टर
इज इन 12th स्टँडर्ड. शिकत असेल तर क्लास टाका. कुठला जॉब वगैरे चालू असेल तर ते प्रोफेशन तुम्ही या ठिकाणी इन्क्लूड करू शकता. माय यंगर सिस्टर इज इन 10th स्टँडर्ड. म्हणजे माझी जी छोटी बहीण आहे ती 10th स्टँडर्ड मध्ये आहे. तर तुमचा जर भाऊ असेल तर तुम्ही म्हणू शकता माय यंगर ब्रदर इज इन 10th स्टँडर्ड. छोटं असेल तर यंगर आणि तुमच्यापेक्षा मोठं असेल तर तुम्हाला एल्डरचा यूज करायचा आहे. बघा, फॅमिली डिटेल्स झाल्यानंतर असते इम्पॉर्टंट एज्युकेशन. तुमचं एज्युकेशन काय झालंय त्यासाठी तुम्ही घ्यायचं आहे आय हॅव डन. बघा, या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय मी. आय हॅव डन MA इंग्लिश फ्रॉम संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी इन अमरावती. तुम्ही तुमचं एज्युकेशन आय हॅव डन हे कम्प्लीट झाल्यानंतर एज्युकेशन टाकायचं आहे. नेक्स्ट बघा, आय डिड. आय डिड म्हणजे सुद्धा कम्प्लीट केलेल्या गोष्टीसाठी आपण आय डिड यूज करू शकतो किंवा आय हॅव डन सुद्धा घेऊ शकतो. आय डिड MSCIT कम्प्युटर कोर्स फ्रॉम MSBTE पुणे. म्हणजे माझा कम्प्युटरचा कोर्स झाले आहे MSBTE पुणे या ठिकाणावरून, असं मी या ठिकाणी टाकलंय. तुमचे जे काही कोर्सेस झालेले असतील तुम्ही ते या ठिकाणी टाकू शकता. आय डिड टॅली कोर्स किंवा टायपिंग कोर्स, जे काही तुमचे कोर्सेस झालेले असतील ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. नेक्स्ट आहे बघा, आय हॅव कम्प्लिटेड. आपण एकच गोष्ट सांगताना पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी एकच फ्रेज यूज न करता आपण वेगवेगळ्या गोष्टीचा यूज करायचा आहे. कधी आपण आय हॅव डन घ्यायचा आहे, कधी आय डिड आणि कधी आय हॅव कम्प्लिटेड. अर्थ एकच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे यूज करायचं आहे. ते जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं यासाठी. आय हॅव कम्प्लिटेड टायपिंग कोर्स फ्रॉम MSBTE पुणे. म्हणजे माझा टायपिंगचा कोर्स झालेला आहे MSBTE पुणे या ठिकाणावरून. ओके, नेक्स्ट बघा, जर तुम्ही स्टुडंट आहात, तुमचं शिक्षण चालू आहे तर तुम्हाला यूज करायचं आहे आय एम स्टडिंग इन. ज्या क्लासमध्ये तुम्ही शिकत आहे त्या क्लासचं समोर नाव येईल. किंवा आय एम इन म्हणजे मी या क्लासमध्ये आहे. मी शिकत आहे म्हणा किंवा मी या क्लासमध्ये आहे म्हणा, अर्थ सारखाच आहे. दोन पैकी कुठलंही एक सेंटेन्स तुम्हाला यूज करायचं आहे. एक्झाम्पल घेतले मी बघा, आय एम स्टडिंग इन 11th स्टँडर्ड. जो काही तुमचा क्लास आहे आय एम स्टडिंग इन 9th स्टँडर्ड, तो क्लास या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा, आय एम इन 11th क्लास, दोन्हीही करेक्ट आहे, कुठलंही घ्या. एज्युकेशन झालं आपलं. आता आपल्याला असतो महत्वाचा पॉइंट म्हणजे एक्सपिरियन्स. तुम्हाला अनुभव काय आहे. तुम्ही जॉबसाठी गेलेल्या इंटरव्ह्यूसाठी त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का. बघा, एक्सपिरियन्स सांगण्यासाठी जर तुमच्याकडे असेल किंवा नसेल ते तुम्हाला सांगायचं या ठिकाणी. आय हॅव इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ऍज अ. बघा, एक्झाम्पल न तुम्हाला लवकर समजेल. आय हॅव 5 years ऑफ एक्सपिरियन्स ऍज अ टीचर. म्हणजे माझ्याकडे टीचरचा 5 वर्षाचा अनुभव आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर इंजिनिअरिंगचा अनुभव आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला अँड घ्यावं लागेल. त्यासाठी मी या ठिकाणी अँड सुद्धा ऍड केलेला आहे इथे ऑब्लिक मध्ये. तर बघा, तुम्हाला जो काही अनुभव आहे आय हॅव 2 years ऑफ एक्सपिरियन्स, आय हॅव 1 years ऑफ एक्सपिरियन्स, जेवढा असेल तेवढा या ठिकाणी टाकायचा आणि सेंटेन्स कम्प्लीट करायचा आहे. बघा, आता नेक्स्ट आहे आपलं हॉबीज सांगायचे आपल्याला. जर तुमची हॉबी म्हणजे काय असते की छंद, तुमची आवड काय आहे ना. तर तुम्हाला एकच आवड असेल तर माय हॉबी इज घ्यायचं आहे. आणि तुमचे जर हॉबी जास्त असतील तर तुम्हाला माय हॉबीज आर, अनेक छंद असल्यास है ना. तर बघा, या ठिकाणी मी घेतलाय माय हॉबी इज टीचिंग. एकच हॉबी सांगितली मी या ठिकाणी. माझी काय आवड आहे तर टीचिंग ही माझी हॉबी आहे. त्यानंतर बघा, हॉबी झाल्यानंतर आपल्याला सांगायचं असतं तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला काय बनायचं आहे लाईफ मध्ये. तर एम, आय वॉन्ट टू बी. तुम्हाला जे बनायचं आहे ते समोर तुम्हाला टाकायचं आहे. एक्झाम्पल बघा, मी या ठिकाणी घेतलंय आय वॉन्ट टू बी अ गुड स्पीकर. तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही म्हणू शकता आय वॉन्ट टू बी अ टीचर, आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर, अशा पद्धतीनं. यानंतर असतं की आयडियल पर्सन.
म्हणजे तुमचं आदर्श व्यक्ती कोण आहे, आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे. त्या ठिकाणी तुमचं कोणीतरी आदर्श व्यक्ती असतं, तुमचे आई वडील असतील किंवा एखादा लीडर असेल किंवा कोणी सुद्धा तुमचे जे शिक्षक आहेत, मार्गदर्शक व्यक्ती आहेत, ते तुमचे आयडियल पर्सन असतात. तर तुमचं एक व्यक्ती असेल आयडियल पर्सन, तुम्ही म्हणू शकता माय आयडियल पर्सन इज, किंवा अनेक असतील तर तुम्ही म्हणू शकता माय आयडियल पर्सन्स आर, आणि त्यांच्या समोर नाव टाकायचे आपल्याला. आणि शेवट करताना तुम्हाला म्हणायचं आहे दॅट्स ऑल अबाउट मी, हे सर्व माझ्याबद्दल, आणि थँक्यू. अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन तयार करायचंय अगदी सोप्या भाषेमध्ये. आणि मी तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं, कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, सर्व काही या ठिकाणी सांगितलंय. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.